मुंबईतील फेरीवाल्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। बीएमसीने एक मोठा निर्णय घेतलाय। मुंबई महानगरपालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प यंदा सादर करण्यात आलाय। यामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। दरम्यान मुंबई महानगरपालिकेने आज सादर केलेल्या 2026 आणि 27च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात शहरातील फेरीवाल्यांसाठी एक नवीन धोरण जाहीर केले, ज्यानुसार आता फक्त अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड आधारित डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे, जे त्यांच्या अधिकृततेची ओळख पटवणार आहे आणि रस्त्यावर दुकान लावण्यासाठी आवश्यक असणार आहे। यामुळे अनधिकृत आणि बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यास मोठी मदत मिळणार आहे। दरम्यान अधिकृत फेरीवाल्यांनाच आता हे QR कोड असलेले प्रमाणपत्र दिले जाणार आहे। यामुळे त्यांची ओळख पूर्णपणे डिजिटल पद्धतीने तपासता येणार आहे। अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई आता तीव्र केली जाणार आहे। त्यामुळे खास करून मोठ्या रस्त्यांवर भीषण वाहतूक असलेल्या ठिकाणी पादचारी सुरक्षेच्या दृष्टीने हे निर्णय आता घेण्यात आलेत। त्यामुळे आता अनधिकृत आणि बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधातली ही मोहीम तीव्र होणार असल्याचं म्हटलं जात आहे।